आज रोजी आम्ही माननीय तहसीलदार फलटण यांची सर्वे नंबर 5 आणि पंचायत संदर्भात भेट घेऊन तिथं जे झालेलं अतिक्रमण आणि ओपन स्पेसमध्ये जे अनलिगली बांधकाम झालं आहे त्या संदर्भात परवा आम्ही निवेदन दिलं होतं। त्याच्यावरती त्यांनी आजपर्यंत 2 दिवसात कुठलीही कारवाई केलेली नाही। तसेच त्यांना आम्ही विचारला गेलो असताना त्यांनी आज नोटीस काढून काय ते तुम्हाला कळवतो असं सांगितले। हा आमचा लढा गेले 2.5-3 वर्ष चालू आहे। जे की 1983 साली ते NA प्लॉट झाले होते त्याचं कजप झालं होतं। कजप होऊन त्याचे सेपरेट सातबारे झाले होते। त्याचे सेपरेट सातबारे झाल्यानंतर त्याचा 2005ला कलेक्टर साहेबांचा आदेश आहे की जे की ओपन स्पेस असेल, ॲम्युनिटी असेल आणि जे अंतर्गत रस्ते आहेत ते सर्व ग्रामपंचायतला वर्ग करण्यात आले होते। परंतु फलटणमधील काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी त्याचे डुप्लिकेट सातबारे तयार करून, डुप्लिकेट दस्त तयार करून, बाकीच्या गोष्टी स्वतःच्या हितासाठी तयार करून तसं रजिस्टरला दस्त नोंद करून त्या सर्व गोष्टी ताब्यात घेतल्या आणि आमचा हा लढा आज 2.5 वर्ष चालू आहे। जर आज आमच्या बाबतीत ही परिस्थिती घडत आहे तर पुढे भविष्यात अख्ख्या फलटणमध्ये हे का घडणार नाही याची का शाश्वत आपण तपासून पाहू नये। तसेच आम्ही वेळोवेळी कलेक्टर साहेब असतील, महसूल मंत्री असतील, मंत्रालय असेल, प्रांत साहेब असतील, तसेच तहसीलदार असतील, तलाठी असतील, सर्कल असतील, DYSP असतील, PSI असतील, या सर्वांना भेट घेऊन सर्वांना वेळोवेळी याची कल्पना दिलेली आहे। परंतु आजपर्यंत आम्हाला कुठल्याही अधिकाऱ्याकडून किंवा कुठल्याही शासन दरबारी आम्हाला न्याय मिळालेला नाही। तसंच इथून पुढेही आमचा हा लढा असाच अविरत संघर्ष चालू राहील आणि आम्ही इथून पुढे आता आमची हायकोर्टात रिट पिटिशन दाखल करत आहोत। परवा दिवशी आपण भेटला प्रांत अधिकाऱ्यांना, त्यावेळेस तुम्ही कारवाई करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे। आज पुन्हा तहसीलदारांची भेट घेतली आहे, तहसीलदार काय म्हणाले? परवा दिवशी आम्ही प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेब तसेच माननीय पोलीस निरीक्षक फलटण यांना आम्ही निवेदन दिलं होतं। परंतु आज प्रांत साहेबांची भेट झालेली नाही, तहसीलदार साहेबांची भेट झाली नव्हती, आत्ता भेट झालेली आहे। त्यांनी निवेदन माझ्याकडे आले का ते पाहून नोटीस काढतो असं आम्हाला उत्तर दिलेलं आहे। जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तर तुमची पुढची भूमिका काय असेल काय सांगा? जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही कायदेशीररित्या हायकोर्टात रिट पिटिशन दाखल करतोय सर्व प्लॉट धारक मिळून। जाधववाडीमध्ये सर्व नंबर 45 आणि 5 मध्ये जे 45 मध्ये जे अतिक्रमण झालेले ते बेकायदेशीर आहे आणि याची चौकशी शक्यतो तहसीलदार साहेबांनी करावी। वेळोत वेळी जर तहसीलदारांनी चौकशी त्याची नाही केली तर शेवटी आम्हाला हायकोर्टाचे जावं लागेल आणि त्याशिवाय आमच्यापुढे कोणताही पर्याय राहणार नाही आणि ॲक्च्युली कायदा सुव्यवस्था सगळं ढासळल्यासारखं या ठिकाणी दिसून येते। धन्यवाद। जाधववाडी पंचायत सर्वे नंबर 45 मधील जे बांधकाम आहे ते तुम्ही आपण म्हणताय की अवैध बांधकाम आहे, कशावरून ते अवैध बांधकाम आहे? जाधववाडी 45 सर्वे नंबर इथलं दस्त एकाच्या नावाने, खरेदी एकाच्या नावाने आणि बांधकामाचं आता बांधकाम पूर्ण करून त्यात वास्तुशांती 3राच व्यक्ती घालतोय। ह्याची चौकशी अजून तहसीलदार साहेबांनी सुद्धा केली नाही, प्रांत साहेबांकडून सुद्धा आम्हाला काय म्हणावं असं उत्तर मिळत नाही आणि ह्याला पर्याय म्हणून आम्ही जनतेने करायचं काय? जर ह्याच्यात जर आम्हाला जर रस्त्यावर उतरून जर कायदा जर हातात घ्यावा लागला तर ह्याला जबाबदार कोण? आणि प्रशासन जर जबाबदार असेल तर प्रशासनाने तशी आम्हाला पत्र द्यावं की आम्ही त्यांच्यावर काही कायदेशीर कारवाई करू शकत नाही, तुमचा तुम्ही निर्णय करावा म्हणून। आणि प्लॉट धारक ह्यात कमीत कमी 750 लोक आहेत। आज आपण तहसीलदारांची भेट घेतली, त्याआधी आपण फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा यांची भेट घेतलेली आहे। हो, काय म्हणाले साहेब? साहेब म्हणाले की आमच्या हातात काही नाहीये, जर तहसीलदार साहेबांकडून जर आम्हाला काय उत्तर मिळालं तर तशी आम्ही योग्य कारवाई करू। त्यांच्याकडून आम्हाला ग्रीन सिग्नल मिळालेला आहे। आता तहसीलदार भेटले तुम्हाला, तहसीलदार काय म्हणाले? तहसीलदार म्हणाले आम्ही त्यांना नोटिसा पाठवू, नोटिसाचं आम्ही तुम्हाला उत्तर देऊ आणि पुढची कारवाई करू। पण आम्हाला वाटत नाही, 2 वर्ष झाले त्यांचं तेच चाललेलं आहे। 2 वर्ष झाले अजून काही कसली कारवाई नाही आणि इथून पुढे सुद्धा त्यांची काही कारवाई होणार नाही असं आम्हाला दिसून येते। जाधववाडी सर्वे नंबर 45 मधील जे प्लॉट धारक आहेत त्यांचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट संदीप कांबळे या ठिकाणी आहेत, काय सांगाल ॲडव्होकेट साहेब? ते सगळे जुनी लोक आहेत फलटण तालुक्यातील, त्यांनी त्यांची 1984 साली 83 साली खरेदी केलेली मिळकत आहे आणि आज जमिनीचे भाव वाढल्यामुळे त्या मिळकतीवरती काही भूमाफिया लोक बेकायदेशीर अतिक्रमण करून तिथं बांधकाम करत आहेत। त्यांचे प्लॉट हडपण्याचे प्रयत्न चालू झालेले आहेत। त्याच्या संदर्भात 2022 पासून आपला लढा चालू आहे, पण प्रशासनानं आतापर्यंत कुठलीही पॉझिटिव्ह अशी कारवाई केलेली नाही आहे। प्रत्येक ठिकाणी तक्रारी अर्ज करणं, अगदी महसूल मंत्रालयापर्यंत तक्रारी अर्ज झालेले आहेत, पण आज अखेरपर्यंत कोणतीही पॉझिटिव्ह कारवाई प्रशासनामार्फत झालेली नाही। आज शेवटचं उत्तर तहसीलदारांनी दिले की आम्ही अनधिकृत बांधकामासाठी नोटीस काढतोय।
आता पाहू पुढं काय होतंय काय नाही. शेवट जर नाहीच प्रशासनाने काही केलं तर प्लॉटधारक रस्त्यावरती उतरणार आहेत. याचं भान प्रशासनाने ठेवावं आणि ह्याला पूर्णपणे जबाबदार प्रशासनच राहील. या ठिकाणी जर आपल्याला नाही मिळालं नाही तर आपण हायकोर्टामध्ये जाणार आहेत, काय सांगा? हा, त्याबाबत सगळे जे इथं ज्यांना आपण ॲड्रेस केलं होतं, म्हणजे ज्या अधिकाऱ्यांकडे आपण दाद मागितली होती त्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आपण जाणार आहे. ह्याच्यात सगळ्यात पॉझिटिव्ह रोल आहे तो जिल्हा परिषदमधून ग्रामपंचायत जाधववाडीचा. ग्रामपंचायत जाधववाडीला 2005 साली जी प्लॉट कलेक्टरच्या आदेशाने दिला गेला, आज जाधववाडी ग्रामपंचायत म्हणते तो प्लॉट आमचा नाहीच आहे. जाधववाडी ग्रामपंचायत कुणाकडे आहे, तिथं सत्ता कुणाची आहे आणि त्या जाधववाडी ग्रामपंचायतनं असं चुकीचं उत्तर का दिलं, हा सगळ्यात मोठाचा प्रश्न आहे. आणि सत्ताधारी लोक अशा प्लॉटधारकांना पाठीशी घालतात का जे बेकायदेशीर चाललंय ते, हा एक मोठा प्रश्न आहे. की ज्यांची सत्ता जाधववाडी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीच्या आडून कुठंतरी सर्वसामान्य गोरगरिबांचे प्लॉट लुटायचे धंदे काय राजकारणी मंडळी करतायत का, हा एक प्रश्न आहे. तो पुढे कदाचित उघडकीस येईलच. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आहेत, ॲडव्होकेट कांचनताई कनोजा, काय सांगाल मॅडम? माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की समाजामध्ये हे जे कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करणारे अधिकारी वर्ग आहेत, ज्यांची MPSC मधून भरती होते, तर त्यांनी आपलं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य योग्य रीतीने पार पाडावं. जे ह्या लोकांचे प्लॉटचे प्रॉब्लेम आहेत, ओपन स्पेसमध्ये कोणी अतिक्रमण करून त्यामध्ये बांधकाम जर करत असेल तर त्याला कायदा सुव्यवस्था त्यांनी राखणं गरजेचं आहे. ते खरोखरच त्यामध्ये बसतंय की नाही बसत त्याच्यावर कार्यवाही करणं, तात्काळ कार्यवाही करणं गरजेचं आहे. आज त्या ठिकाणी प्लॉट उभा राहिलेला आहे, त्याची वास्तू शांत होते, तरी पण त्याच्यावर अजून काही कार्यवाही होत नाही. ही मोठी खेदाची गोष्ट आहे. तरी माझी अशी विनंती राहील की तात्काळ ह्या लोकांना त्यांच्या हक्काची जागा मिळावी, त्यांना उचित न्याय द्यावा, ही विनंती राहील. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते समीर भैया तांबोळे, काय सांगाल? 2022 मध्ये ज्यावेळेस माझ्या आजीचा प्लॉट गायब झाला होता, ते गायब झाल्यानंतर आम्ही चौकशी केल्या आणि ते आम्हाला असं निदर्शनास आलं की त्यावेळेस जे तलाठी होते त्यांनी तो प्लॉट गायब केलेला होता. मग याची चौकशी केल्यानंतर अजून 2-3 जणांची नावं त्यातून दिसून आली. मग यानंतर हे प्रकरण मी आमचे वकील साहेब संदीप कांबळे ॲडव्होकेट त्यांच्या कानावरती घातलं आणि त्याच्यानंतर आम्ही चौकशी केल्यानंतर थोड्याच दिवसात त्याचा दस्त झाला 5मध्ये दस्त झाला न झाला की ती गोष्ट लगेच आम्ही माननीय तुमचे प्राणसाहेब आहेत, तुमचे परत शिवाजी जगताप साहेब आहेत, त्यांच्या निदर्शनास आणलं. त्याच्यानंतर तहसीलदार साहेब होते, त्यांच्या निदर्शनास आणलं. त्यानंतर हेअरिंग चालू झाली त्या विषयासंदर्भात. तर त्या हेअरिंगमध्ये निकाल हा शिवाजी जगतापांनी प्लॉट धारकांच्या बाजूने दिला आणि हा तो आमचा निकालाचा विजय झालेला होता. परंतु त्यांनी अचानक तहसीलदारांकडे एक कंप्लेंट दाखल केली आणि तो निकालच बदलून घेतला. मग यातून आम्हाला म्हणजे कळायलाच मार्ग नाही की काय झालं अचानक ते, कारण याच्यामध्ये कोणी काही हस्तक्षेप करून कसा निकाल बदलून घेतला तो काय कळूनच आलेला नाही. त्याच्यानंतर आम्ही माननीय उपजिल्हाधिकारी माननीय उपजिल्हाधिकारी यांच्याकडे आमचा जो निकाल झालेला आहे, जो प्राणसाहेबांनी शिवाजी जगताप साहेब होते त्यांनी जो दिला होता त्याच्यावरती त्यांनी तिथे अपील केलेलं आहे. त्या अपिलावरती आमचं हिअरिंग तिथं चालू आहे. आणि आता बघितलं तर सातबारे जे आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांचं सामायिकमध्येच नाव आलेलं आहे. पर्सनल जे प्रत्येकाचे सेपरेट सातबारे होते ते सातबारे आता राहिलेले नाही आहेत आणि सगळे सामायिक करून घेतलेले आहेत. आणि हे जे कोणी भूमाफिये आहेत त्यांनी ते प्रकरण केलेलं आहे. लवकरात लवकर आता न्याय मिळावा म्हणून आम्ही या प्रतीक्षेत आता प्राणसाहेब, तहसीलदार साहेब यांच्याकडे ते निवेदनं दिलेली होती भरपूर वेळा, त्याचा काय अजून उपयोग झालेला नाही. आता हायकोर्टात आम्ही लवकरात लवकर दाखल करतो प्लॉटधारकाच्या बाजूने. महसूल अधिकाऱ्यांच्या सगळ्यांच्या विरोधात आपण करतो. सर्व महसूल अधिकारी यांच्या विरोधात सुद्धा तिथे दाखल करणार आहे आणि जे भूमाफियांनी काय काय केलेलं आहे त्या संदर्भात सुद्धा आम्ही तिथे दाखल करणार आहोत. भूमाफियांना सगळे सामील आहेत. भूमाफियांना इथले बरेचसे अधिकारी कर्मचारी भूमाफियांच्या बाजूने, त्यांच्यासारखं रेकॉर्ड बनवणं, त्यांच्यासाठी रेकॉर्ड गहाळ करणं, या सगळ्या गोष्टी आजपर्यंत महसूल मधल्या काही कॅन्डिडेट लोकांनी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आहेत. त्याचाही लवकरच खुलासा यातून होणार आहे. येणारे काळ आणि वेळ ठरवलेत कोण कोण गुन्हेगार आहेत.